Good morning, everybody. Am I audible? ऐकू येते का सगळ्यांना? आवाज येतोय ना माझा? Yes, madam. कोणीतरी रिस्पॉन्स द्या. Yes, madam. आणि रोल नंबर नाही. प्राजक्ता, येस मॅम. आवाज येतोय ना? हो मॅम येतोय. लास्ट टाइम आपण मल्टी क्लस्टरिंग पाहिलं होतं. क्लस्टरिंग ज्याच्यामध्ये डायमीटर 2 पेक्षा 3 असू शकते, म्हणजे राऊंड. मल्टी लेअर क्लस्टरिंग. ओके. आपण फर्स्ट बघितलं की कुठला क्लस्टर हेड म्हणून आपण डिटरमाइन करणार, त्याच्यानंतर बाकीचे आहेत ते मेंबर क्लस्टर म्हणून असाइन करणार. त्याच्या नेक्स्ट पार्ट आहे तो गेटवे कसं डिसाइड करणार. सम मल्टी नंतर लो एनर्जी अडॅप्टिव्ह रोटेटिंग क्लस्टर. ओके. गेटवे, त्याच्या थ्रू गेटवे म्हणजे क्लस्टर हेड हे करून म्हणजे डिसाइड करून त्याच्यानंतर आपण गेटवे कन्सेप्ट हे केलं होतं. ओके. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पार्ट इज once the clusters and their gateways have been determined, they include a new graph where the clusters are the nodes of the graph, and any two nodes are connected if there exists a gateway between the clusters. Okay. any two nodes communicate किंवा कनेक्ट होणार आहेत, ते ऍज अ ऍक्ट करणार की गेटवे बिटवीन टू क्लस्टर्स. ओके. क्लस्टर मध्ये जे नोड्स आहेत ते. ओके. and to this induced graph, again a clustering algorithm can be applied, and electing new cluster head and connecting neighboring nodes by gateway. Okay. अजून एकदा क्लस्टर हेड अल्गोरिदम आपण अप्लाय करणार आहे. ओके. क्लस्टरिंग अल्गोरिदम अँड इलेक्टिंग न्यू क्लस्टर हेड. ओके. रोटेटिंग पद्धतीने जेव्हा आपण हे करतो, पण याच्यामध्ये रोटेटिंग नाहीये. जेव्हा न्यू क्लस्टर हेड डिसाइड करतो आपण, and then connect neighboring nodes to this gateway. Okay. Then immediately this process can be repeatedly recursively. Okay. ही जी प्रोसेस आहे ती एकानंतर एक होणार आहे, म्हणजे रिपीटेडली होणार आहे. वन होप फॉर एडवांटेज of such a multi-layer of clustering is to contain topology changes. For example, relevant for routing protocols, battery, and only to modify information in the local vicinity. In heterogeneous setup is assumed where only some nodes can be relay traffic. हे जे आहे मल्टी layers of clustering, it is in setup should be in heterogeneous, म्हणजे जे nodes ऍक्ट करणार आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे असणार आहेत. ओके. इन फ्लॅट सिस्टीम नसणार आहे. ओके. फ्लॅट नोड स्ट्रक्चर नसणार आहे. फ्लॅट नोड स्ट्रक्चर मध्ये सगळे सेम लेवल असतात आणि सेम वर्किंग मध्ये असतात. ओके. सेम पॅरामीटर्स असतात सेन्सिंगचे त्याच्या. ओके. Then nodes from the first level cluster head attempting to control the size of the each cluster by forming and merging and splitting the cluster. Okay. First level ला काय करणार आहे? Cluster head attempt to control the size of the each cluster by forming, merging and splitting the cluster. Okay. फर्स्ट लेवल मध्ये जो क्लस्टर हेड असणार आहे त्याचं काम काय असणार आहे की तो क्लस्टर साइज मॅनेज करणार आहे by using forming new cluster or merging some clusters or splitting some clusters. त्याच्यामुळे म्हणजे एखाद्या क्लस्टर मध्ये जास्त नोड्स असतील तर ते
ज्या क्लस्टरमध्ये कमी नोड्स आहेत त्याच्यामध्ये मर्ज होईल, किंवा ज्याच्यामध्ये जे किंवा मर्ज होत असेल तर तो न्यू फॉर्म करणार, किंवा जास्त असेल तर तो स्प्लिटिंग करणार. ओके, दिस क्लस्टर्स इन टर्न कॅन बी इलेक्ट क्लस्टर हेड अँड फॉर्मिंग अ हायर लेवल क्लस्टर्स. ओके, आणि सेकंड लेवलला जे स्प्लिट मर्ज फॉर्म करून जे आपण क्लस्टर बनवणार आहे त्यांनी तो स्वतःचा क्लस्टर हेड इलेक्ट करणार. ओके, डिसाइड करणार विच, आणि that is nothing but in second forming a higher level of clusters. The height of the hierarchy should be kept small, that is a cluster should be uniform in size. Okay, म्हणजे height म्हणजे किती लेयर्स असू शकतात ते, एक किंवा दोन किंवा चार असे क्लस्टरचे जे लेयर आहेत ते स्मॉल ठेवायचे, त्याच्यामुळे युनिफॉर्म साइज क्रिएट होऊ शकते. ओके, an interesting aspect is how the gateway between cluster is formed. याच्यामध्ये इंटरेस्टिंग काय आहे की गेटवे कसं फॉर्म करणार आहे क्लस्टर्स. ओके, लेयर वाइज. नेक्स्ट पार्ट इज पॅसिव्ह क्लस्टरिंग. ओके, in terms of energy consumption, one of the most expensive operation in network is flooding. Okay, flooding means disseminating a particular piece of operation to all nodes, disseminating a particular piece डबल झालं का हे ऑपरेशन टू ऑल नोड्स. ओके, पॅसिव्ह क्लस्टरिंग मध्ये सिमिलर टू रोटेटिंग क्लस्टरिंग. आपण रोटेटिंग क्लस्टर मध्ये क्लस्टर हेड चे जे ऑपरेशन आहे ते प्रत्येकाला पिरियडिकली किंवा हार्मोनिकली दिलेलं आहे. ओके, क्लस्टर हेडचं जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करायला इथंही सेम आहे, बट जो टास्क आहे तो प्रत्येक डिस्मिनेटिंग म्हणजे स्प्रेडिंग द ऑपरेशन. ओके, टू अमंग ऑल द नोड्स. ओके, सिमिलरली इथे तेच आहे फॉर एनर्जी consumption and some other reasons. Okay, and प्रत्येक जण जर क्लस्टर हेड ऍक्ट करणार असेल तर तिथं ऑब्विसली एनर्जी वगैरे कन्झ्युम होणार ते कमी होणार आहे, कारण ज्या नोडकडे एनर्जी सेव्ह झालेली आहे किंवा ट्रान्समिशन पॉवर सेव्ह झालेली आहे तो युटिलाइज करेल ना ऍज अ क्लस्टर हेड वर्क करण्यासाठी, कारण क्लस्टर हेडला जास्त एनर्जी जास्त पॉवर कन्झम्पशन लागणार आहे, कारण त्याचं ऑपरेशन जास्त आहे. प्रत्येकाला कनेक्टिंग करायचं शिवाय अदर क्लस्टर हेडशी कम्युनिकेट करायचे, आणि कम्युनिकेट करताना म्हणजे पॅकेट्स पण राउट करायचे आहेत, सेंड करायचे. ओके, कन्स्ट्रक्टिंग अ क्लस्टर स्ट्रक्चर बिंग ओव्हरहेड. ओके, bring the overhead. Okay, not clear whether they can be amortized via improved efficiency. ज्याच्यामध्ये क्लिअर नाहीये की तो एफिशियन्सी इम्प्रूव्ह करेल. हॅव अ क्लस्टर स्ट्रक्चर विदाउट एनी ओव्हरहेड. एकही क्लस्टर स्ट्रक्चर असं नसणार आहे की त्याच्यामध्ये ओव्हरहेड नसणार आहे. ओके, प्रत्येक क्लस्टर मध्ये काही ना काही ओव्हर म्हणजे ट्रॅफिक तरी ओव्हर असणार आहे किंवा काहीतरी एनर्जी कन्झम्पशन जर आहे असणार. ओके, ऍक्च्युअली सेंडिंग आउट एनी मेसेज फ्रॉम फॉर अ क्लस्टर ऍज अ सच अवॉइडेड. ओके, the approach discussed here is hence is called a passive cluster. Okay, actually sending out message for a clustering as such is avoided. And the approach here discussed is called a passive cluster. Maybe not best structure and may not be immediately, but benefits at a zero cost are no bad deal. Okay, passive cluster. Okay, हे जे क्लस्टर असणार आहे ते बेस्ट स्ट्रक्चर असू शकतं किंवा नसू शकतं, बट इमिजिएट पण असू शकतं किंवा नसू शकतं, पण कॉस्ट जे येणार आहे त्याचा झिरो कॉस्ट येणार आहे, त्याच्यामुळे हे काही बॅड डील नाहीये, त्याच्यामुळे पॅसिव्ह क्लस्टर. ओके, whenever a broadcast message travel the network, the necessary information exchange is assured by adding state of the information about each sender
and any packet that is sent any way, namely initial then cluster head, then gateway and ordinary node. जेव्हा पण आपण ब्रॉडकास्ट मेसेज करणार आहे किंवा कुठल्याही इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणार आहे त्यावेळेस इनिशियलायझेशन असेल, त्याच्यानंतर क्लस्टर हेडला डेटा जाईल, त्याच्यानंतर गेटवेला कम्युनिकेट करेल, त्याच्यानंतर ऑर्डिनरी म्हणजे जायचं तिथं. ओके, अँड दिस डिस्ट्रीब्युशन इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेट ऑफ द नेबर नोड्स इज सफिक्स टू build a cluster structure that will approximate maximum independent set and with optimal gateway choice, and is competitive with ID based or degree based algorithm. Use it to construct the clusters on a fly. पॅसिव्ह क्लस्टर मध्ये काय सांगितलंय की मेन म्हणजे आपण जे मेन ऑपरेशन करणार आहे ते प्रत्येकामध्ये डेसिग्नेटिंग म्हणजे प्रत्येकामध्ये स्प्रेड करायचं. म्हणजे हे जे आहे ते ओव्हरहेड आहे, ओव्हरहेड क्लस्टरिंग आहे स्ट्रक्चर जे म्हणू शकतो. बट ओव्हरहेड म्हणजे काय, प्रत्येक जण प्रत्येकच परफॉर्म करत असत, प्रत्येकाला एनर्जी वगैरे जास्तच लागेल, ओव्हरहेड असू शकतो. पण काय काय वेळेस इफिशियन्सी पण इम्प्रूव्ह होऊ शकते. ओके, क्लिअरली होऊ शकते. ऍक्च्युअली सेंडिंग मेसेजेस इज सच अवॉइडेड. ओके, म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हली मेसेज जेव्हा अवॉइड करतो अँड दिस अप्रोच इज कॉल्ड क्लस्टरिंग. आणि ह्याच्या थ्रू म्हणजे स्ट्रक्चर बेस्ड असू शकते किंवा नसू शकतं, पण बेनिफिट्स आहे ते 0 कॉस्ट मध्ये, म्हणजे जास्त जे 0 कॉस्ट मध्ये जेवढ्या कॉस्ट मध्ये होणार आहे तेवढ्याच कॉस्ट मध्ये होईल. ओके, आणि ब्रॉडकास्ट मेसेज कसं होणार आहे, इनिशियल क्लस्टर हेडला जाणार, नंतर गेटवे आणि ऑर्डिनरी साइन. दिस इज अ डिस्ट्रीब्युटेड इन्फॉर्मेशन state of the neighbor nodes. And maximum independent set असणार ऑप्टिमल गेटवे चॉईस. ज्याचा ऑप्टिमल गेटवे चॉईस म्हणजे ज्याच्यामध्ये मिनिमम हूप्स असणार आहे किंवा ज्याच्यामध्ये एनर्जी मिनिमम कन्झ्युम असणार आहे त्याच्यावर. ओके, स्टँडर्ड ट्री जसं बघितलं आपण त्याच्यानुसार. ओके, मिनिमम. आणि हा आयडी बेस्ड आहे किंवा डिग्री बेस्ड अल्गोरिथम. डिग्री म्हणजे रँक ऑफ दॅट नोड. ओके, okay, node to start is broadcast is initial and nodes to forward this packet to first to cluster हे ते आधी जे बघितले आहे त्याच्यानंतर nodes forward packet from cluster to ordinary or gateway. ओके, म्हणजे क्लस्टर हेड करून त्याच्यानंतर गेटवे नोड्स, जे गेटवे नोड असतात ते म्हणजे ऑर्डिनरी नोड्स असतात, पण ते दुसऱ्या क्लस्टरशी क्लस्टर हेडशी कम्युनिकेट करतात ना, आपण त्याला गेटवे नोड्स म्हणतो. ओके, and cluster will be emerge at a low operator. The procedure work as a follows. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोसेसर असते. सपोज अ नोड स्टार्ट ऑफ नोड्स, it will be stamped as a coming from the initial node. म्हणजे इनिशियल नोड मधून ज्यावेळेस एखादा नोड स्टार्ट करतो इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करण्यासाठी, त्यावेळेस तो इनिशियल म्हणजे तो नोड ॲज स्टॅम्प ॲज इनिशियल. देन फर्स्ट नोड रिसीव्ह द इन्फॉर्मेशन फॉरवर्ड दिस पॅकेट will become cluster head. त्याच्यानंतर तो क्लस्टर हेडला सेंड करेल. क्लस्टरिंग मध्ये बघितलेले प्रत्येक नोड हा क्लस्टर हेडलाच कनेक्टेड असतो, त्याच्यामुळे इन बिटवीन तो कम्युनिकेशन नाही करत, त्याच्यामुळे डायरेक्ट क्लस्टर हेडला सेंड करणार आहे डेटा. अनाउन्स दिस बाय अप्रोप्रिएटली स्टॅम्पिंग फॉरवर्ड पॅकेट. अजून मग तो क्लस्टर हेड अनाउन्स करणार आहे अप्रोक्सिमेटली फॉरवर्ड करा, आणि any initial node receives such a packet to turn ordinary nodes or gateway nodes. त्याच्यानंतर जो नोड आहे ते जाणार आहे ते गेटवे नोडला. नेक्स्ट पार्ट आहे अडॅप्टिव्ह नोड ऍक्टिव्हिटी. नॉर्मली आतापर्यंत आपण सगळे जे क्लस्टरिंग किंवा हायरार्किकल क्लस्टरिंग किंवा जे पण टोपोलॉजी कंट्रोल मध्ये बाकीचे जे अल्गोरिदम पाहिले, ते सगळे नोड जे आहेत ते
वेगवेगळ्या क्लस्टर ऑपरेशनसाठी किंवा ज्याच्यामध्ये सेन्सर्स आहेत ते वेगवेगळे ऑपरेट करणार आहेत. काही ग्रुप ऑफ सेन्सर वर्किंग ॲज अ टेम्परेचर सेन्सर अँड सम अदर आर लाईक ह्युमिडिटी सेन्सर और बॅरोमीटर सेन्सर्स. ते ग्रुप म्हणजे वेगवेगळे सेन्सर आहेत. पण adaptive node activity is specifically for only one type of sensor which are म्हणजे ते जे सेन्सर्स पॅरामीटर्स असतात सेम असणार आहे त्याचे, आणि तो जो पॅरामीटर सेन्स करणार आहे तो सेम सेन्सर्स असत आहे. म्हणजे प्रत्येक इक्विव्हॅलंट नोड्स, ओके, वर्किंग इन इक्विव्हॅलंट कंडिशन, वर्किंग इन इक्विव्हॅलंट कंडिशन, आणि ते जे म्हणजे परफॉर्म करणार आहेत सेम ऑपरेशन, ओके. त्याच्यासाठी अडॅप्टिव्ह नोड आहे आणि त्याच्यासाठी हायरार्की वगैरे काही डिसाइड म्हणजे हायरार्की डिसाइड करण्याची गरज नाहीये, ओके. त्याच्यामध्ये फक्त नोड्स टर्न ऑन अँड ऑफ केलं तरी तो म्हणजे टोपोलॉजी कंट्रोल मध्ये येऊ शकतो, ओके. त्याच्यामध्ये रिमेनिंग ऑप्शन टर्न सम नोड्स ऑफ, ओके, डिलिबरेटली, म्हणजे पॉवर सेव्हिंग साठी वगैरे. ओनली पॉसिबल इफ अदर नोड्स रिमेन ऑन द can take over their duties, okay. कॉमन एरिया आपण ते क्लस्टरिंग मध्ये बघितलं, काही नोड्स कॉमन मध्ये असतात, तिथं एखादा नोड ऑफ करू शकतो कारण सेम नोड्स आर वर्किंग एज अ सेम, ओके. त्यांची जे वर्क आहे ते सेम परफॉर्म करतात. त्या ठिकाणी सेम एरिया सेन्स करत असेल तर त्याचा उपयोगच नाहीये ना. त्याच्यामध्ये सेम एरियामध्ये सेम नोड्स असतील तर त्यावेळेस तिकडचा नोड चालू असेल तर इकडचा नोड आपण ऑफ करू शकतो आणि त्याचं काम दुसरं नोड करते, ओके, त्याच ठिकाणी. एक्झाम्पल पॅकेट फॉरवर्डिंग, ओके. पॅकेट फॉरवर्डिंग म्हणजे एकाच दोन नोडला जर सेम फॉरवर्ड आला तर त्यातला एक ऑफ होऊन तो दुसरा फॉरवर्ड करू शकतो, ओके. जिओग्राफिकल अडॅप्टिव्ह फिडिलिटी त्याच्यामध्ये काय असणार आहे ते बघू आपण. The algorithm of adaptive activity, okay. In this sense, जिओग्राफिक अडॅप्टिव्ह फिडिलिटी मध्ये काय असणार आहे की आपण काही नोड्स रिडंडंट करणार आहोत, म्हणजे ते ऑफ करणार आहे कारण बाकीचे हायर लेवलचे किंवा त्याच्या नियर नेबर्स नोड्स आर वर्किंग सेम पर्स्पेक्टिव्ह ऍट अ हायर लेवल प्रोटोकॉल्स, ओके. म्हणजे जे हायर लेवल प्रोटोकॉल्स आहेत किंवा फॉर एक्झाम्पल राऊट करण्यासाठी म्हणजे एखाद्या नोड कडून सेम इन्फॉर्मेशन जर दोन नोड कडे गेली तर त्याच्यामध्ये एका नोड कडून दुसऱ्या नोड कडे जाऊ शकता आणि दोन्ही नोडला सेंड करायची गरज नाही ना. दोन पाथ असतील तर तिथं त्यातला एक आपण ऑफ करू शकतो, दॅट इज प्रोटोकॉल. आणि त्याच्यामध्ये काय असणार की इन दिस सेन्स टू नोड्स कॅन बी क्लासिफाईड ॲज equivalent if they do not play any special role for any application perspective, and that is they are neither source or sink of the data, okay. असे नोड्स किंवा असे ग्राफ मधले आपण नोड सिलेक्ट करणार आहे की जे दे आर नॉट परफॉर्मिंग स्पेशल रोल, म्हणजे नॉर्मल रोल परफॉर्म करणारे जे त्याचे नेबरचे नोड्स म्हणजे परफॉर्म करणार आहेत, आणि तो सोर्सही नसायला पाहिजे आणि सिंकही नसायला पाहिजे. म्हणजे रिसिव्हर आणि सोर्स ऑफ केला तर आपल्याला ऑब्विसली ते म्हणजे सोर्स एकच असणार आहे किंवा सोर्स आणि सिंक असेल तर मग त्यावेळेस प्रॉब्लेम होईल ना तो ऑफ केला तर. त्याच्यामुळे ते
सोर्स आणि सिंक नसायला पाहिजे. ओके, कॅन कम्युनिकेट विथ एक्झॅक्ट सेम सेट ऑफ नेबर्स and can hence replace each other in a routing protocol. And also they communicate with same set of neighbors. Okay, आणि ज्या नोड्सची आपण रिप्लेस करणार आहे ते नोड्स सेम सेट ऑफ नेबर्सशी कम्युनिकेट करणार आहे. त्याच वेळेस आपण रिप्लेस करू शकतो की अदर राउटिंग प्रोटोकॉलशी. ओके, as the second point clearly is that topology control issue, this equivalence opens a lever to alternate turn off equivalent nodes. Okay, हे सेकंड पॉइंट कन्सिडर केला तर थोडंसं टोपोलॉजी कंट्रोलला इश्यू येऊ शकतो, बट सेम नेबर्स नोड्स असतील तर त्यावेळेस त्याचा काही म्हणजे इश्यू नसणार आहे आणि इन राउटिंग प्रोटोकॉल मध्ये. ओके, अँड दिस आयडिया इज इक्विव्हॅलंट nodes and position based realization in geographical adaptive fidelity protocol. Okay, equivalent nodes आणि पोझिशन बेस्ड रिअलायझेशन मध्ये जे जिओग्राफी अडॅप्टिव्ह फिडेलिटी असणार. ओके, आपल्याला पोझिशन ही सेम पाहिजे. ओके, ज्यावेळेस रिप्लेस करणार आहे तो एरिया त्याच एरियामध्ये एखादा नोड असला पाहिजे. Then the idea is divided the area into rectangle that are small enough such that any node in a rectangle can communicate with any other node in a adjacent rectangle. Rectangle touching only at the corner or not considered. Okay, ते डायग्राम मध्ये आपण पाहिलंय जे नोड्स आहेत ते रेक्टँगल मध्ये असणार आहेत आणि ते कम्युनिकेट करणार आहेत आणि जो एरिया आपण रिप्लेस करणार आहे तो कम्युनिकेट म्हणजे रेक्टँगुलर मध्ये डिवाइड करणार. ओके, द क्रिटिकल पोझिशन आर दोज that are diametrically opposed corners of two rectangles. Okay, म्हणजे क्रिटिकल ऑपरेशन जेव्हा असणार आहे की दोन रेक्टँगलचे कॉर्नर मध्ये असणार आहेत ते डायमेट्रिकली अपोजिट असणार आहे. ओके, two such nodes should be still be able to communicate at a maximum radio range. Okay, आणि असे नोड जे आहेत ते मॅक्सिमम रेंजने कम्युनिकेट करायला पाहिजे रेडिओ रेंज. हे दोन बघा, हा जो आहे तो कॉर्नरला आहे. ओके, याच्यामध्ये आणि हे दोन कॉर्नर. Figure illustrate that relationship of the rectangle. Rectangle length r and the maximum radio range is r. Okay, हे जे रेक्टँगलचे लेंथ आहेत ते r आणि मॅक्सिमम रेडिओ रेंज आहे ते कॅपिटल r. द डिस्टन्स बिटवीन टू सच अ क्रिटिकल नोड इज क्रिटिकल नोड्स म्हणजे काय असणार आहे, जे नोड्स रेक्टँगलच्या कॉर्नरला आहेत आणि ते कम्युनिकेट करण्यासाठी ऑब्विसली पॉवर जास्त लागणार आहे की कम्युनिकेशन पॉवर रेंज जास्त लागणार आहे. then that node is root r square plus 2r square. Okay, दोन रेक्टँगलच्या कॉर्नरला असलेल्यांचं इट बिकम्स. ओके, हे होणार आहे का म्हणजे एक अगेन टू रेक्टँगलचे मिळून अजून एक रेक्टँगलच क्रिएट होणार आहे आणि पायथागोरस प्रमेय अप्लाय होऊ शकतो. ओके, पायथागोरस थेरम. ओके, दॅट diagonal of that rectangles are nothing but distance of one side and the square plus distance of other square overall root square. Okay, similarly हा साइड आणि हा एक साइड, हा या साइडची लेंथ किती होणार आहे आपण जर हा कन्सिडर केला. ओके, किंवा इथं हा जो r दिसतोय तो कन्सिडर केला तरी हा याच्यामधला डिस्टन्स हे r आहे आणि हे डिस्टन्स this r plus 2r. Okay, similarly r square plus 2r whole square in under root. Okay, is capital R and at this distance has to be smaller than capital R. आणि हे जे डिस्टन्स असणार आहे ते स्मॉलर दॅन कॅपिटल आर असणार आहे कारण आपण रेडिओ मॅक्सिमम रेडिओ रेंज किती घेतली r, हे जे डिस्टन्स असणार आहे ते स्मॉल लेस दॅन r
or equal to r असले पाहिजे. ओके, इट फॉलोज दॅट द स्मॉल r इज लेस दॅन r डिवाइड बाय रूट 5. ओके, हे जे स्मॉल r आहे ते लेस देन r डिवाइड बाय 5 म्हणजे रूट 5 चं 2 पॉइंट समथिंग येईल, त्याचा हाफ पेक्षा कमी येईल. ओके, मग हाफ पेक्षा कमी आलं तरच आपण इथं हा म्हणजे रेक्टँगल मेथड यूज करू शकतो. म्हणजे त्याच वेळेस आपल्याला हे रेंज जे डायगोनलची रेंज येणार आहे ती r पेक्षा लहान येईल. ओके, लेस येईल and can replace each other with respective forwarding respect to forward. Okay, keep only one such a node active, let other be sleep. Okay, बघा इथून हे कम्युनिकेट होणार, इथून हे कम्युनिकेट होणार आणि इथं येणार. त्याच्यापेक्षा आपण जर डायरेक्ट ह्याच्या थ्रू असं कम्युनिकेट केलं तर हे दोन ऑफ होतील बरं का, या एरियामध्ये ते कव्हर होतीलच ना, आणि ऑपरेशन ही सेमच आहे लाईक दॅट. ओके, relationship between maximum radio range and the rectangular length are in the geographical adaptive fertility protocol. geographical adaptive fertility म्हणजे काय सांगितलंय की फर्स्ट जे नेटवर्क नोड्स आहेत ते सेम लेवलला असणार आहे आणि त्याचा जो तिथं जो वर्क करणार आहे तो सेम एरिया कव्हर करायला पाहिजे की अदर नोड्स. त्यावेळेस आपण एखादा नोड ऑफ करू शकतो आणि त्याची रेंज म्हणजे ते डिवाइड करायचं रेक्टँगल मध्ये आणि जे दोन कॉर्नरचे नोड्स असतात ते डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकतात. इन बिटवीन दोन नोड थ्रू पास होण्यापेक्षा तो डायरेक्ट कम्युनिकेट झाला तर पॉवर ट्रान्समिशन कमी लागू शकते. त्याच्यामुळे डायरेक्टली आणि ते रेक्टँग्युलर मध्ये असल्यामुळे डायगोनल थ्रू म्हणजे डायगोनल क्रिएट करू शकतो त्याच्यामध्ये आणि तो आपण जे डिस्टन्स काढणार आहे तो पायथागोरस थेरमनी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, दिस इज ऑल अबाउट क्लस्टरिंग. ओके, काय काय पाहिलं आपण क्लस्टरिंग मध्ये? क्लस्टरिंग ग्रुप, त्याच्यानंतर क्लस्टर हेड असू शकतं का, मेन क्लस्टर हेड, देन क्लस्टर हेडला नेबर असू शकतं, ओव्हरलॅप होऊ शकतो, कम्युनिकेट करू शकतो क्लस्टर्स म्हणजे कसं, नंतर गेटवे किती एक्झिस्ट असू शकतात, मॅक्झिमम डायमीटर किती असू शकतो, नंतर हायरार्की ऑफ द क्लस्टरिंग, देन डिटरमाइनिंग द गेटवे टू द कनेक्ट क्लस्टर. ओके, गेटवे थ्रू सगळे क्लस्टर एकमेकांना कम्युनिकेट करतात. देन बेसिक कन्स्ट्रक्शन आयडिया फॉर इंडिपेंडंट सेट्स, म्हणजे आपण इंडिपेंडंट सेट्स कसे कन्स्ट्रक्ट करणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे सगळेच नोड आपण म्हणजे क्लस्टर हेड म्हणून कन्सिडर करणार. त्याच्यानंतर एक एक जे जवळ नेबर्स असतात ते कनेक्ट करणार आणि बाकीचे हे करणार आणि प्रत्येक नोड हा डायरेक्टली क्लस्टर हेडलाच कनेक्ट झाला पाहिजे, नॉट टू अदर नोड्स. देन हे अल्गोरिदम त्याचे एक्झाम्पल नंतर जनरलाइज सम परफॉर्मन्स इनसाइड म्हणजे काय असणार अप्रोच कसं आपण मॅक्झिमम म्हणजे इंडिपेंडंट क्लस्टर सेट कसं म्हणजे क्रिएट करणार ज्याचा मॅक्झिमम वेट इंडिपेंडंट सेट असणार आहे तो हे करणार आहे. त्याच्यानंतर कनेक्टिंग क्लस्टर कसे कनेक्ट करणार आहे त्याच्याबद्दल, त्याच्यामध्ये रोटेटिंग क्लस्टर असणार आहे. त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये लो एनर्जी अडॅप्टिव्ह क्लस्टरिंग लीच आहे. लीच मध्ये काय असणार, रोटेटिंग मध्ये क्लस्टर हे रोटेट होतात, लीच मध्ये नंतर मल्टीहूप आहे. मल्टीहूप मध्ये इन बिटवीन जे क्लस्टर कम्युनिकेशन मध्ये जे क्लस्टर नोड्स येणार आहेत त्याच्यानुसार आपण क्लस्टर हे डिसाइड करणार. देन मल्टी लेयर क्लस्टरिंग, फर्स्ट लेयर फर्स्ट लेयर मध्ये काय करणार आहे ते डिसाइड करणार, म्हणजे फॉर्म करायचं की स्प्लिट करायचं किंवा मर्ज करायचं आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये ते क्लस्टर ऍड करणार आहे. क्लासिक क्लस्टरिंग मध्ये
पॅसिव्ह क्लस्टर हा म्हणजे बेस्ट स्ट्रक्चर असू शकतं किंवा नसू शकतं, बट ऍट द एंड इट सेव्स द एफिशियन्सी, गिव्स द बेटर. ओके, झिरो कॉस्ट मध्ये हे करणार, त्याच्यामध्ये इनिशियल करणार, क्लस्टर हेडला जाणार, देन गेटवे थ्रू, देन ऑर्डिनरी सेटला जाणार. त्याच्यानंतर ऍडॅप्टिव्ह क्लस्टरिंग, ऍडॅप्टिव्ह नोड क्लस्टरिंग हे जे आहे ते फ्लॅट नेटवर्क साठी आहे. ओके, फ्लॅट याच्यामध्ये ज्याच्यामध्ये नोड ऑल द नोड्स have same types. Okay, same types and performing same operation. Okay, त्याच्यासाठी ओके, ज्याच्यामध्ये जॉग्राफिकल मध्ये त्यांनी दिलेलंच आहे की सोर्स आणि सिंक असायला पाहिजे आणि ते परफॉर्म द सेम ऍप्लिकेशन. ओके, can communicate with exact same neighbors, can replace with the same neighbors ही कम्युनिकेट करणार आहे त्यावेळेस. ओके, त्याच्यामध्ये काय, जो एरिया आहे तो आपण रेक्टँगल मध्ये डिवाइड करतो आणि जे कॉर्नरचे पॉइंट आहेत ते डायरेक्ट कम्युनिकेट करून आपण त्याचं जे रेंज आहे किंवा त्याचं रेंज डिसाइड करतो आपण युजिंग पायथागोरस थेरम. ओके, त्याच्यामुळे बाकीचे 2-3 जे आहेत ते ऑटोमॅटिकली ऑफ होऊ शकतात, जे इन बिटवीन आहेत ते. नेक्स्ट पार्ट आहे ते टाइम सिंक्रोनायझिंग. ओके, okay, time synchronization is important part in distributed wireless sensor network, because within a time it will receive data, send data, perform operation. Otherwise our WSN network performance will goes down, or it is like non-working condition, and because of that we face the many problems. Okay, कुठल्याही ऍप्लिकेशन साठी आपण टाइम सिंक्रोनायझेशन ओनली इन WSN नाही, तर आपल्या लाईफ मध्ये टाइम सिंक्रोनायझेशन ही खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, इन एनी डिस्ट्रीब्युटेड सिस्टम. ओके, आणि सेन्सर नेटवर्क साठी तर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण विथिन अ टाइम ते सिंक होऊन आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे किंवा अलर्ट करायला पाहिजे. त्यावेळेस आपण जे ऑपरेशन साठी बसवलं आहे, WSN नेटवर्क डिप्लॉय केलेलं आहे, ते ऑपरेशन पॉसिबल आहे. अदरवाइज it will be like wastage. Okay, ओके, त्याच्यामध्ये जे पॉइंट आहे ते द टाइम सिंक्रोनायझेशन प्रॉब्लेम, देन टाइम सिंक्रोनायझेशन इन वायरलेस सेन्सर, कसं आपण टाइम सिंक्रोनायझेशन करतो, बेसिक टेक्निक्स फॉर टाइम सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल्स. ओके, त्याच्यानंतर आहे ते क्लॉक अँड सिंक्रोनायझेशन. जे टाइम सिंक्रोनायझेशन असणार आहे ते क्लॉकनेच करणार आहे. ओके, जेव्हा आपण ऑसिलेटर वगैरे असतात कंट्रोलर मध्ये वगैरे, किंवा ऑसिलेटर हे कशामध्येही पण असू शकतात, त्याच्या थ्रू आपण क्लॉक देतो आणि त्याच्या थ्रूच आपण टाइम सिंक्रोनायझेशन टाइम काढतो. ओके, द कॉमन स्केल अमंग अ सेन्सर नोड इज इम्पॉर्टंट फॉर अ व्हरायटी ऑफ रिझन्स. ओके, टाइम स्केल जे आहे ते सेन्सर नोड साठी खूप इम्पॉर्टंट आहे, इन व्हरायटी ऑफ रिझन, म्हणजे खूप सारे रिझन मुळे. कारण तो सेन्सर आहे तो विदिन अ सेकंड सेन्स करायला पाहिजे, देन त्याच्यानंतर डायरेक्टली तो रिसिव्हरला किंवा क्लस्टरिंग केला तर क्लस्टर हेडला डायरेक्टली रिपोर्ट करायला पाहिजे. मग नंतर तो क्लस्टर हेड आहे तो दुसऱ्या क्लस्टरशी, त्याच्यानंतर सिंकशी असं हे करायला पाहिजे विदिन अ टाइम. देन किंवा रिसिव्हर म्हणून ऍक्ट करत असेल तर तो विदिन अ सेकंड रिसिव्ह करायला पाहिजे आणि ऑपरेशन परफॉर्म करून नेक्स्ट डेस्टिनेशनला सेंड केला पाहिजे. ओके, आयडेंटिफाय द कॉझल रिलेशनशिप बिटवीन इव्हेंट्स इन द फिजिकल वर्ल्ड. ओके, ज्यावेळेस आपण सेन्सर ऍज अ इव्हेंट डिटेक्टर बसवतो त्यावेळेस रिलेशन बिटवीन इव्हेंट इन द फिजिकल वर्ल्ड. ओके,
त्याच्यामुळे तेव्हाही आपण इव्हेंट विदिन अ सेकंड ज्यावेळेस इव्हेंट डिटेक्ट झाला लगेच रिपोर्ट करायला पाहिजे. नंतर सपोर्ट द एलिमिनेशन ऑफ रिडंडंट डेटा. ओके, ज्यावेळेस सिंक करणार आहे त्यावेळेस जर डेटा खूप सारा डेटा येत असेल त्या सेन्सर नोडला, तर त्यावेळेस त्याला तो स्वतःहून रिडंडंट डेटा आहे तो एलिमिनेट करून जो इम्पॉर्टंट डेटा आहे तो डायरेक्टली विथिन अ टाइम तो डेटा सेंड करायला पाहिजे. ओके, सिंक करायला पाहिजे. facilitate sensor network operation and protocols. Okay, nodes also नेटवर्क ऑपरेशन अँड प्रोटोकॉलला सपोर्ट करायला पाहिजे. ओके, फॅसिलिटी द्यायला पाहिजे तो सेन्सर नेटवर्क. देन typical clock consists of a quad stability oscillator and a counter that discriminated with every oscillation of the quartz crystal. जे क्वार्ट्ज क्रिस्टल ऑसिलेटर किंवा काउंटर आपण बसवणार आहे ते प्रत्येक म्हणजे जो पण आपण टाईपचा यूज करणार आहे तो डिस्क्रिमिनेट असला पाहिजे आणि त्याच्याशी डील करता आलं पाहिजे सेन्सर नोडला. ओके, देन कारण प्रत्येक वेळेस सेमच टाईपचा आपण ऑसिलेटर किंवा क्लॉक काउंटर वगैरे बसवू शकत नाही ना, वेगवेगळ्या टाईपचे असतात, एन टाईप, पी टाईप, सीमॉस. कारण इथे सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी येते म्हणजे काउंटर्स ऑसिलेटरला त्यावेळेस वेगवेगळे ऑसिलेटर आपण बसवू शकतो अकॉर्डिंग टू आवर पर्पज वगैरे. त्यावेळेस ते सेन्सर म्हणून डील करायला पाहिजे डायरेक्टली त्याला विथिन दॅट अकॉर्डिंग देन. When counter reach 0, it is reset and original value and interrupt is generated. Okay, काउंटर जेव्हा रीच करतो 0 त्यावेळेस ऑटोमॅटिकली रिसेट करायला पाहिजे ओरिजिनल व्हॅल्यूला अँड इंटरप्ट इज जनरेटेड. आणि इंटरप्ट जनरेटर म्हणजे काउंटर इनिशियल म्हणजे एकानंतर हे प्रोसेस ज्यावेळेस 0 होईल तेव्हा ऑटोमॅटिकली रिसेट होऊन तो हाय लेवलला जाईल आणि त्यावेळेस तो इंटरप्टच असणार. आणि इंटरप्ट काय असणार की जे जो हाय हायरार्की वाला किंवा हाय प्रायोरिटी वाला ऑपरेशन येईल त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली तो इंटरप्ट करणार आहे, जे इन ऑनगोइंग प्रोसेस स्टॉप करून तो ऑपरेट करणार आहे. Then each interrupt, that is clock tick, increment software clock and another counter. Okay, म्हणजे जेवढे पण इंटरप्ट आले त्याचाही काउंट ठेवला पाहिजे त्यांनी. ओके, क्लॉक त्याच्यामध्ये. ओके, then software clock can be ready by application using UPI. Software clock provide a local time, that is CT. Okay, software clock can be ready to application using API. Okay, application clock, application performance interference. Okay, application performing interface. Okay, म्हणजे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंगला इंटरफेस करायला रेडी असलं पाहिजे प्रत्येक वेळेस तो आहे तो सॉफ्टवेअर क्लॉक्सची. ओके, जो आपण सॉफ्टवेअर क्लॉक प्रोव्हाइड करणार आहे, क्लॉक म्हणजे टाइमरच असणार आहे. टाइम सिंक्रोनायझेशन तो ऍप्लिकेशन रेडी बाय ऍप्लिकेशन युझिंग application programming interface. Okay, and then software clock provide a local time with CT being the clock reading at the time. Okay, जो software clock असणार आहे तो also being the clock reading at the real time T also. Okay, ज्या रिअल टाइमशी आपण बसवलं त्याच्याशी आपण तो रीड केला पाहिजे. ओके, then the time resolution is the distance between two increment of the software. Okay, टाइम रेझोल्युशन म्हणजे प्रत्येकाचं टाइम रेझोल्युशन सॉफ्टवेअर वाईज वेगळं असू शकतं. ओके, इन्क्रीमेंट आणि तो त्याच्याशी अडॉप्ट केला पाहिजे. ओके, सेम. देन सम क्लॉक पॅरामीटर्स. ओके, रिअल हे दिसतंय का तुम्हाला?
ठीक आहे. क्लॉक पॅरामीटर काय असतात? क्लॉक ऑफसेट डिफरन्स बिटवीन द लोकल टाइम ऑफ द टू नोड्स. ओके, टू नोड्स टाइम ऑफसेट काय असणार आहे की डिफरन्स बिटवीन टू नोड्स ऑफ द लोकल टाइम मध्ये दोन नोड मधले डिफरन्स काय असेल तो म्हणजे टाइम क्लॉक ऑफसेट. ओके, then synchronization is required. Adjust the clock reading such that they can match. Okay, ज्यावेळेस क्लॉक ऑफसेट असणार त्यावेळेस सिंक्रोनायझेशन करावं लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला क्लॉक मॅच करावं लागेल. देन क्लॉक रेट फ्रिक्वेन्सी ऍट विच क्लॉक प्रोग्रेस. क्लॉक रेट म्हणजे किती फ्रिक्वेन्सीने तो क्लॉक प्रोग्रेस करतो त्याची. ओके, देन क्लॉक स्क्यूज डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सी ऑफ द टू क्लॉक्स. ओके, प्रत्येक म्हणजे दोन क्लॉक रेट मधला डिफरन्स इज नथिंग बट क्लॉक स्क्यू. ओके, then clock rate is equal to dc by dt depending on the temperature, humidity and supply voltage age of pods and etc. Clock rate काय असणार आहे? Clock rate is nothing but c is the clock rate. Okay, then dt by dt is dependent on the temperature, humidity, supply voltage and age of the pods, resulting in drift rate that is dc by dt minus 1. Okay, clock rate है टेम्परेचर, ह्युमिडिटी, सप्लाय व्होल्टेज आणि एज ऑफ द क्वार्ट्ज. क्वार्ट्ज म्हणजे ऑसिलेटर वरती डिपेंड असणार आहे. बरोबर आहे ना? ऑसिलेटर म्हणजे ऑसिलेटरची किती फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यावरती पण टाइम म्हणजे क्लॉक रेट डिपेंड असतो. त्याच्यानंतर व्होल्टेज सप्लाय जास्त असेल तर ते जास्त फ्रिक्वेन्सीने हे करणार आहे. ह्युमिडिटी पण डिपेंड असणार आहे बरं का, आणि टेम्परेचर पण ओके, आणि रिझल्टिंग ड्रिफ्ट रेट असणार आहे जे चेंज होत आहे ते. Maximum drift rate rho given by manufacturer, typically 1 ppm, 100 ppm. Okay, parts per million. Okay, drift rate जे आहे रो इज म्हणजे मॅन्युफॅक्चर कडूनच दिलेलं असतं. ते रेंज आहे ते 1 parts per million. ओके, ppm म्हणजे parts मध्ये दिलेलं असतं. Then guarantee that 1 minus rho is less than dc by dt is less than 1 plus rho. Okay, clock rate is 1 minus drift rate is clock rate is greater than 1 minus drift rate and also less than equal to 1 plus drift rate. Okay, drift rate causes clock to differ from even after a synchronization. Okay, drift rate also आपला क्लॉक रेट वरती अफेक्ट करू शकतो. म्हणजे सिंक्रोनायझेशन झाल्यावरही वेगळं असू शकतो. ओके, टू सिंक्रोनाइज identical clocks can be drift from each other at a rate most 2 pmax. ओके, दोन जे सिंक्रोनाइज आयडेंटिकल क्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ड्रिफ्ट रेट वेगळा असू शकतो. तो मॅक्सिमम असणार आहे तो 2 p म्हणजे 2 ड्रिफ्ट रेट. ओके, मॅक्सिमम टू लिमिट रिलेटिव्ह ऑफसेट टू डेल्टा सेकंड. Resynchronization in relevant to sync must be meet requirement. Okay, sync time is less than equal to delta by 2 Emax. Okay, Emax is nothing but a drift rate from it's to synchronize identical clocks. That's a different rate of two. म्हणजे जे दोन सिंक्रोनाइज आयडेंटिकल क्लॉक्स आहेत त्याच्यामधला ड्रिफ्ट रेट आहे तो 2p रोमॅक्स नी पण डिफर असू शकतो. ओके, ड्रिफ्ट रेट आणि त्या दोन्ही मधला
जो ऑफसेट आहे, ऑफसेट म्हणजे ऑफसेट इन 5 सेकंड, ओके, डेल्टा सेकंड. आणि सिंक टाइम काय असू शकतो त्याचा, तर डेल्टा बाय 2 प्रो मॅक्स. then ct is a time, okay, must be piecewise continue, okay, strictly monotone function of the time, okay. हे जे ct आहे ते monotone function of time असणार आहे, okay. clock adjustment should be occur gradually, example using linear compensation function that changes the slope of the local time. And the simply jumping forward and backward in the time can be unintended consequences, and time trigger event may be repeated or skipped, okay. ठीक आहे, आपण इथे स्टॉप करूया. स्टॉप केलंच नाही.